नमस्कार मित्रांनो, सर्व डी.एड. बी.एड. आणि अभियोग्यता धारकांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व डी.एड. बी.एड. धारकांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस उगवलेला आहे. आजचा दिवस आनंदाचा का आहे, तर आजपर्यंत ज्या उमेदवारांना शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती त्या उमेदवारांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजपासून शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे. जाणून घेऊया याविषयी संपूर्ण डिटेल्स. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातल्या कोणत्याही गुड न्यूज तुमच्यापासून मिस होणार नाहीत. तर बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आजपासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजपासून पवित्र पोर्टल या प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यंत्रणा लागली कामाला आणि पहिल्या टप्प्यात किती, तर पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 शिक्षकांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. किती? 15,000. आणि एप्रिल महिन्याच्या नंतर भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. म्हणजे या फेब्रुवारी महिन्यामध्ये बहुतेक पूर्णच्या पूर्ण हे जे 15,000 शिक्षकांची भरती आहे, ही 15,000 शिक्षकांची भरती फेब्रुवारी महिन्यात पूर्ण केली जाणार आणि पुन्हा मग एप्रिल नंतर भरतीचा दुसरा टप्पा राबवला जाईल. मित्रांनो, सविस्तरपणे वृत्त असं आहे की शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिक्षक भरतीची कारवाई सुरू करण्यात आली असून सोमवारी म्हणजेच दिनांक 29 तारखेला आज शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील सुमारे 15,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा परिषदांसह महानगरपालिका, नगरपालिका यांच्या शाळांसह काही खाजगी माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा शिक्षक जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, जिल्हा परिषद असोत की महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था असोत किंवा इतरही संस्था असोत, तसेच ज्या काही प्रायव्हेट खाजगी संस्था आहेत त्यांच्यासुद्धा या ठिकाणी जाहिराती अपलोड करण्यात आलेल्या आहेत. आणि पवित्र पोर्टलवर ज्या TAIT टेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या टेट उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केलेली होती त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात सोमवार दिनांक 29 रोजी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची 22 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपुष्टात आली असून ज्या शाळांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतलेली नाही आणि 2022-23 मधील संच मान्यता अपूर्ण आहे त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करता येणार नाही. उर्वरित शाळांना आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात संधी दिली जाणार आहे. म्हणजे आता ज्यांच्या काही जाहिराती अपलोड व्हायच्या आहेत किंवा ज्यांची बिंदू नामावली अजूनपर्यंत पूर्ण नाही अशा संस्थांच्या ज्या जाहिराती आहेत त्या पुढच्या टप्प्यात म्हणजे एप्रिल महिन्यात जो दुसरा टप्पा होणार आहे या दुसऱ्या टप्प्यात येणार आहेत. आणि आजपासून सर्व अभियोग्यताधारक उमेदवारांना स्वतःच्या लॉग इनवर पवित्र पोर्टल या प्रणालीद्वारे प्रेफरन्स द्यायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. व्हिडिओ आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.